ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना कॅमेऱ्यासमोर रडू कोसळलं। माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा हाकेंवर आरोप असून या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होतोय। यावर मी ओबीसींबद्दल बोलतोय, माझा जीव गेला तरी चालेल अशी प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाकेंना रडू कोसळलं। लक्ष्मण हाके यांना कॅमेऱ्यासमोर त्यानंतर रडू कोसळलं। लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल वक्तव्य केलं होतं, ते व्हायरल झालं होतं। त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना हाकेंना रडू कोसळलं। मी ओबीसींबद्दल बोलतोय, माझा जीव गेला तरी चालेल असं हाके म्हणाले। याआधी काल हाकेंनी प्रतिक्रिया देताना हा माझा व्हिडिओ खरा आहे, मात्र त्याचा ऑडिओ बदललेला आहे असा आरोप केला होता। त्यानंतर या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाकेंना रडू कोसळलं। लक्ष्मण हाके यांच्या या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। त्यांचे सगळे वार माझ्या अंगावर झेलले। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना अक्षरशः रडू कोसळलंय। छगन भुजबळ आणि माळी समाजाबद्दलचं हाकेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे। दरम्यान हाकेंचं हे वक्तव्य व्हायरलही झालं। त्यानंतर छगन भुजबळांनी हाकेंबद्दल खोचक प्रतिक्रिया दिली आणि हाकेंना रडू कोसळलं। त्यांचे सगळे वार माझ्या अंगावर झेलले। काय माळ्यांची दुखली ओबीसीचे नेतृत्व माळ्यांकडून लष्कराकडे चालले, हे त्यांच्या पोटात पोरं दोन काय ती कामाची नाही ती, बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्यांवर गेला नाही, तरी गेला नाही, मग आता काय करायचं? हे सकाळीच त्यांचे 2-3 वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे। मी प्रचंड फ्रस्ट्रेट आहे, पण मी बोलायचं थांबणार नाही। भावनिक होताय सर तुम्ही, कारण जी गोष्ट झाली नाही, मी गेली 2 वर्ष भुजबळ साहेबांचे एकही स्टेटमेंट असं नाही की मी त्यांच्याबाबत बोलत नाही। त्यांचे सगळे वार माझ्या अंगावर झेललेत। हे एवढी गोष्ट बोलत असताना त्यामुळं ठीक आहे। इतकं दुःख का करून घेताय? अरे श्वास म्हणून जगतोय। आपण केलेलं वक्तव्य 4 भिंतीतलं होतं हे हाके मान्य करतायत। व्हिडिओत मीच आहे, मात्र त्यातला आवाज माझा नाही असा दावाही हाके करतायत। बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्यांवर गेला नाही, तरी गेला नाही। 4 भिंतीच्या आत काय बोलायचं मला चांगलं कळतं। मला तसं कधी वाटलं तर मी 4 भिंतीच्या आत मी माझे जे दैवत असतील त्या दैवत 4 भिंतीतलाच तर व्हिडिओ आहे की हो, पण मग तो सार्वजनिक ठिकाणी कसा करावा याचं एथिक्स ह्या सगळ्या लोकांनी समजून घ्यायला हवं। अडचण ही आहे का की व्हिडिओ सार्वजनिक झाला? नाही, तो व्हिडिओ खरा असता तर मी एका क्षणात मी माफी मागितली असती, पण आगा जे घडल्याची नाही त्याची जर मला माफी मागायला लागत असेल तर मला वेदना